रयत शिक्षण संस्था सातारा, रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशन रोज प्रकल्प सन 2021-2022, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड. विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, इयत्ता 11वी. मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाणी साहेब. विषय शिक्षिका प्राध्यापिका श्रीमती गाडे SS. विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन, इयत्ता 11वी वाणिज्य. प्रकरण 7वे व्यावसायिक पर्यावरण. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तासाला व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय व व्यावसायिक पर्यावरणाचे महत्व आपण पाहिलेले आहे. तर आज आपण व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू, अब्लिक घटक किंवा बाह्य पर्यावरणाचे घटक याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर प्रथमतः व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय? आता पर्यावरण म्हणजे सभोवताली असलेल्या घटकांचा अभ्यास म्हणजेच पर्यावरण होय. कोणताही व्यवसाय चालवणे, व्यवसायाचा विस्तार करणे हे व्यवसायाच्या सभोवताली असलेल्या घटकावरच अवलंबून असते. व्यवसाय आणि व्यवसायाच्या सभोवताली असलेल्या घटकावरच म्हणजेच व्यावसायिक पर्यावरणाचे यश हे अवलंबून असतात. त्याचबरोबर विविध घटकावर सुद्धा पर्यावरण हे अवलंबून असल्यामुळे व्यवसायाची वाढ किंवा भरभराट त्यावरच अवलंबून दिसून येते. त्याचबरोबर व्यवसायातील धोके, नवीन संधी हे घटक सुद्धा पर्यावरणावर अवलंबून असतात. म्हणून व्यवसायाचे यश हे पर्यावरणावरच अवलंबून असतात. आता यानंतर आपण व्यावसायिक पर्यावरणाचे पैलू, अब्लिक घटक पाहणार आहोत. त्यालाच आपण बाह्य पर्यावरणाचे सुद्धा घटक म्हणणार आहोत. त्याचबरोबर व्यावसायिक पर्यावरणाचे घटक पुढील प्रमाणे आहेत. त्यातला पहिला घटक आहे नैसर्गिक पर्यावरण. आता व्यवसायावर परिणाम करणाऱ्या भौगोलिक आणि पर्यावरणीय घटकांचा समूह म्हणजेच नैसर्गिक पर्यावरण होय. आता यामध्ये नैसर्गिक पर्यावरणाचा समावेश होत असतो. म्हणजेच या ठिकाणी सांगितले त्यांनी नैसर्गिक पर्यावरणात नैसर्गिक संसाधने, हवामान, हवामान विषयक परिस्थिती, प्रादेशिक रचना आणि स्थान इत्यादींचा जागतिक स्तरावर नैसर्गिक पर्यावरणाचा व्यवसायाच्या कार्यावर व्यापक परिणाम होत असतो किंवा समावेश होत असतो. उदाहरणार्थ हवामान, खनिजे, मृदा, भूप्रदेश, नदी, समुद्र हे जे घटक आहेत ते व्यवसायाच्या कामकाजावर महत्वपूर्ण परिणाम करत असतात. उत्पादन ही व्यवसायातील अतिशय महत्वपूर्ण प्रक्रिया असून की जी कच्चा माल, कुशल कामगार, पाणी, इंधन इत्यादीसाठी नैसर्गिक पर्यावरणावर अवलंबून असते. तसेच दोन राष्ट्रातील व्यापार आणि वाणिज्य सुद्धा भौगोलिक घटकावरच अवलंबून असते. त्यानंतर नैसर्गिक घटकामुळे विशिष्ट भूभाग विशिष्ट मालाच्या उत्पादनासाठी सुद्धा योग्य ठरत असते. तसेच कोळसा, धातुकाम, खणकाम किंवा त्याचबरोबर इंधन उद्योग, महत्वपूर्ण कृषी उत्पादन या सर्व उद्योग सुद्धा निसर्गावरच अवलंबून असतात. त्याचबरोबर पर्यावरणाचे प्रदूषण आणि पर्यावरणातील असमतोल हा सुद्धा अतिशय गंभीर आणि चिंतेचा विषय असल्याने शासनाचे धोरणच पर्यावरणीय साठी शुद्धतेसाठी जतन करणे, त्याचबरोबर पर्यावरणीय समतोल राखणे, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करणे यासारख्या उद्देशाने सुद्धा पर्यावरणाची जोपासना ही केली जाते. परिणामी व्यवसायाच्या समस्या आणि जबाबदाऱ्या ह्या दिवसेंदिवस वाढलेल्या आहेत. त्यामुळे नैसर्गिक पर्यावरण हा सर्वात व्यावसायिक पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे. त्यानंतर दुसरा घटक आहे सामाजिक पर्यावरण. तर सामाजिक पर्यावरण म्हणजे काय? तर कोणत्याही व्यवसायाच्या यशस्वी कामकाजासाठी सामाजिक दृष्टिकोन
महत्वपूर्ण भूमिका बजावत असतात. म्हणून आर्थिक अ, व्यवसायास सर्व पूर्णे किंवा स्वतंत्र सामाजिक प्रणाली आणि समाज प्रतिनिधित्व करीत असल्याने सामाजिक प्रणालीचा अविभाज्य घटक म्हणून पर्यावरण हा ओळखला जातो. परिणामी समाज आणि व्यवसाय यात परस्पर संबंध असतात. म्हणून व्यवसायाने सामाजिक पर्यावरणाशी जुळवून घेत व्यवसाय हा चालविला पाहिजे. समाज रचना सुद्धा यावर सुद्धा व्यवसायावर सुद्धा परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक असून ज्यात सामाजिक भूमिका आणि व्यवसाय सामाजिक संस्थांचा विकास होत असतो. यामध्ये समाज रचना ही जनतेचा व्यवसाय, शिक्षण, उत्पन्नाची स्थिती, सामाजिक स्थिती किंवा मग त्या ठिकाणी राहणीमानाचा संबंध, दृष्टिकोन, काम, सामाजिक संबंध, तसेच जनतेच्या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इत्यादी घटकावर हा सामाजिक पर्यावरणाचा भाग अवलंबून असतो. त्याचबरोबर सामाजिक सदस्य, त्याचबरोबर परस्पराशी असलेले समाजाबाहेरील किंवा व्यक्तीशी कशा प्रकारचे वर्तन आणि संवाद करतात यावरून सुद्धा समाजाची संस्कृती ही अवलंबून होत असते. त्याचबरोबर संस्कृती हा सामाजिक पर्यावरणातील उल्लेखनीय घटक मानला जातो की ज्यामध्ये परंपरा आहेत किंवा मूल्य आहेत, नीतिमत्ता आहे, श्रद्धा आहे, त्याचबरोबर सामाजिक प्रवाह आहे, दारिद्र्य आहे, साक्षरता आहेत. तर अशा सर्व घटकांचा समावेश यामध्ये होत असतो आणि त्या पद्धतीने अपेक्षित वर्तन हे होत असते. आणि म्हणून सामाजिक पर्यावरणात पुढील घटकांचा समावेश होतो. त्यातील पहिला घटक आहे सामाजिक पैलू. आता सामाजिक पैलूमध्ये साक्षरतेचे प्रमाण, शैक्षणिक प्रणाली, सांस्कृतिक वारसा, उदरनिर्वाहाच्या साधनांचा दर्जा आणि श्रमाची गतिशीलता इत्यादी सामाजिक पैलू हे महत्वपूर्ण घटक मानले जाते, कारण समाजाचा विकास यातूनच होत असतो. त्यानंतर दुसरा घटक आहे सामाजिक प्रवाह. तर भारतीय समाजात सामाजिक प्रवाह हे अतिशय जलद गतीने बदलत असून शहरी आणि निमशहरी नागरिक आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरूक होत असल्याने ते मोठ्या संख्येने व्यायामशाळेकडे, सकस आहार याकडे सुद्धा लक्ष देत आहेत. त्यामुळे परिणामी व्यायामशाळा आणि सकस आहार याविषयी सुद्धा व्यवसायामध्ये शहरी आणि निमशहरी भागात मोठ्या प्रमाणात स्थापन होत आहेत. त्यामुळे समाजामध्ये एक प्रकारचा प्रवाह होत आहे किंवा समाज एक प्रकारचा बदलत आहे आणि ह्याची जागृती ही व्यावसायिक पर्यावरणातूनच निर्माण होत असते. आणि त्यामुळं सामाजिक प्रवाह मोठ्या प्रमाणे आणि जलद गतीने बदल निर्माण करत आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे सामाजिक मूल्ये. सामाजिक मूल्ये ही सामाजिक रूढी, परंपरा, नैतिकता, श्रद्धा यावरच अवलंबून असते. कारण सामाजिक मूल्ये ही व्यवसायाच्या आणि ग्राहकाच्या गरजेनुसार मागणी पूर्ण करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सामाजिक रूढीमुळे ग्रामीण भागात घरगुती अंदाजपत्रक पद्धती स्वीकारली जाते. त्यामुळे सामाजिक मूल्य ही सर्वात महत्वाची आहे, कारण त्यातून रूढी असतात, त्यातून परंपरा असतात, नैतिकता असते आणि श्रद्धा असते आणि ही मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात. त्यामुळे त्यावरच समाज हा जास्तीत जास्त पूर्ण होत असतो किंवा ग्राहकांच्या गरजा त्यातूनच पूर्ण होत असतात. त्यानंतर चौथा घटक आहे परंपरा. आता परंपरामध्ये दिवाळी आहे, ख्रिसमस आहे, ईद आहेत, असे अनेक सण आहेत की ते सण आपण साजरे करतो किंवा उत्सव आहेत की ते उत्सव पण परंपरानुसार सुद्धा व्यवसायावर परिणाम करत असतात. आणि म्हणून त्यांनी सांगितले की सामाजिक सर्वात महत्वाचा घटक आहे की या सामाजिक मूल्य असतील, सामाजिक प्रवाह असेल, सामाजिक पैलू असेल, परंपरा असेल, या सर्व घटकांचा सामाजिक पर्यावरणामध्ये समावेश होत असतो. तिसरा घटक आहे राजकीय पर्यावरण. सर्वच व्यवसायावर शासन आणि शासकीय धोरणांचा परिणाम होतो. राष्ट्रीय विकासासाठी व्यवसायाचे स्वरूप आणि हाती घ्यावयाचे कार्यक्रम आणि प्रकल्प सुद्धा राजकीय पर्यावरणावरच निश्चित केले जातात. त्यामुळे राजकीय पर्यावरणात राष्ट्रातील धैर्य, स्थैर्य, शांतता आणि निवडून आलेल्या
लोकप्रतिनिधींचा दृष्टिकोन इत्यादीचा सुद्धा समावेश होत असतो. त्याचबरोबर राजकीय स्थिरता, राष्ट्राचे सामर्थ्य आणि व्यवसायाच्या संबंधित विविध घटक, दीर्घकालीन प्रकल्पांचा, त्याचबरोबर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास, ह्या सुद्धा गोष्टी राजकीय पर्यावरणामध्ये समावेश केलेला असतो. म्हणजेच राजकीय पक्षाची विचारसरणी ही सरकारी अधिकाऱ्यांचा व्यवसाय या संबंधीचा दृष्टिकोन सुद्धा व्यवसायावर परिणाम करत असतो. मग भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, त्यामुळे भारत लोकशाही प्रधान राष्ट्र असल्याने भारताच्या राजकीय प्रणालीत विधिमंडळ, शासन आणि न्याय संस्था या 3 महत्वपूर्ण संस्थांचा समावेश होत असतो. त्यातील पहिली संस्था आहे ती म्हणजे विधिमंडळ. राजकीय प्रणालीत विधिमंडळ ही प्रभावशाली संस्था असून विधिमंडळास धोरण निश्चित करते आणि कायदा संमत करते किंवा अंदाजपत्रकास मान्यता देणे, कार्यकारी नियंत्रण ठेवणे इत्यादी अधिकार असतात. त्यामुळे विधिमंडळ हे एक राजकीय प्रणालीतील प्रभावशाली संस्था आहे. त्यामुळे धोरण ठरवलं जातं, निर्णय घेतले जातात, कायदा ठरवला जातो आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज केले जाते. दुसरं आहे शासन. शासन आणि व्यवसाय संबंधीचे धोरण ठरवले जाते आणि या धोरणामध्ये व्यवसायाच्या विकासावर सुद्धा परिणाम होत असतो. तिसरी संस्था आहे न्याय संस्था. राजकीय प्रणालीत न्याय संस्था ही असून तिसरी महत्वपूर्ण संस्था आहे. त्याचबरोबर शासनाने करावयाच्या कामाची पद्धत ही पूर्णपणे निश्चित करणे गरजेचे असते. त्याचबरोबर शासन, नागरिक यांच्यातील नातेसंबंध स्थिर ठेवण्याचे कार्य सुद्धा न्याय संस्था करत असते, कारण न्याय संस्था ही न्याय देत असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी सर्वात महत्वाचा घटक आहेत हे 3 घटक म्हणजेच विधिमंडळ, शासन आणि न्याय संस्था. त्यानंतर चौथा घटक आहे आर्थिक पर्यावरण. तर आर्थिक पर्यावरणामध्येच आपण व्यवसायाचे अस्तित्व आणि यश हे पूर्णपणे आर्थिक पर्यावरणावरच अवलंबून असते. म्हणून आर्थिक पर्यावरणाचे घटक पुढील प्रमाणे आपण पाहतच आहोत. परंतु आर्थिक स्थिती आहे, आर्थिक धोरणे आहेत, आर्थिक प्रणाली आहेत, या 3 घटकांचा आपण अभ्यास करत आहोतच. पण पहिली जी घटक आहे तो म्हणजे आर्थिक स्थिती. आता आर्थिक स्थितीमध्ये व्यवसायाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा संच किंवा राष्ट्राच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असतो. तर राष्ट्राची आर्थिक स्थिती ही राष्ट्राचे स्थूल उत्पन्न म्हणजेच दरडोई उत्पन्न, भांडवलाची उपलब्धता, विदेशी व्यापार वाढ, भांडवल बाजार या सर्व घटकावर आर्थिक स्थिती ही अवलंबून असते. त्यानंतर दुसरा आहे आर्थिक धोरणे. शासनाने वेळोवेळी आखलेल्या धोरणांचा व्यवसायाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असतो. म्हणून शासन नेहमी विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून विदेशी गुंतवणूक धोरण ठरवते. त्याचबरोबर यामध्ये औद्योगिक धोरण आहे, आर्थिक धोरण आहे, त्याचबरोबर विदेशी गुंतवणूक धोरण आहे, कृषी धोरण आहे, शैक्षणिक धोरण आहे, सार्वजनिक खर्च विषयक धोरण आहे, आयात निर्यात धोरण आहे इत्यादी. आपण ही महत्वपूर्ण आर्थिक धोरणे आहेत की प्रत्येक व्यवसायाने शासनाच्या आर्थिक धोरणानुसार कामकाज करणे, त्यात होणाऱ्या बदलांचा प्रतिसाद देणे आणि त्या ठिकाणी बदल करणे, यातूनच आर्थिक धोरणे ही सादर केली जातात. त्यातला तिसरा घटक आहे तो म्हणजे आर्थिक प्रणाली. त्यालाच आपण अर्थव्यवस्था असे म्हणतो. आर्थिक प्रणाली म्हणजेच खाजगी व्यवसायाची व्याप्ती ही आणि विस्तारासंबंधीचे आर्थिक उपक्रमाबाबतचे शासनाने केलेले कायदे म्हणजेच प्रामुख्याने राष्ट्राच्या आर्थिक प्रणालीवरच अवलंबून असतात. म्हणून आर्थिक प्रणालीचे 3 घटक पडतात. त्यातील पहिला घटक आहे भांडवलशाही, दुसरा आहे समाजवादी आणि तिसरा आहे मिश्र अर्थव्यवस्था. तर त्यातील पहिला आपण पाहणार आहोत भांडवलशाही. या अर्थव्यवस्थेत मुक्त अर्थव्यवस्था म्हणून ओळखले जाते किंवा म्हटलेही जाते. ही आर्थिक प्रणाली व्यक्तिवादावर अधिक भर देत असते. त्याचबरोबर खाजगी मालकीवर विश्वास ठेवत असते. तसेच मुक्त बाजारपेठेतून वैयक्तिक किंवा खाजगी पद्धतीने वितरण व्यवस्थेत कार्य करणाऱ्या भागीदारास मोबदला मिळवण्याचे आणि ग्राहक निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. उदाहरणार्थ USA. त्यानंतर दुसरी आपण पाहणार आहे समाजवादी अर्थव्यवस्था.
या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक शासनाच्या मालकीचे असतात. तसेच या घटकांचे संघटन व्यवस्थापन सुद्धा सरकारकडूनच केले जाते. या अर्थव्यवस्थेत संपत्तीचे नागरीकरण किंवा विभाजन किंवा वाटप केले जात नाही. उदाहरणार्थ चीन. त्यानंतर क आकडा आहे मिश्र अर्थव्यवस्था. या अर्थव्यवस्थेत उत्पादनाचे घटक हे शासन आणि खाजगी व्यक्तींच्या संयुक्त मालकीचे असतात. उदाहरणार्थ भारत. त्यानंतर 5वा घटक आहे तंत्रज्ञानविषयक पर्यावरण. तंत्रज्ञानविषयक पर्यावरणात उत्पादनाच्या पद्धती व तंत्रांचा समावेश होतो. उत्पादनाच्या रचनेवर विविध तंत्रज्ञानविषयक पर्यावरणाचा परिणाम होत असतो. तंत्रज्ञानामुळे नागरिक आणि व्यवसायाच्या भविष्यास आकार मिळत असतो. त्यामुळे तंत्रज्ञान हे अधिक वेगाने बदलत असल्याने प्रत्येक व्यवसायाने तंत्रज्ञानाच्या वेळोवेळी होणाऱ्या बदलाचा स्वीकार करण्यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक व्यवसायाने उत्पादन सेवा कार्यात नाविन्यता आणण्यासाठी नियमितपणे शास्त्रीय संशोधनासाठी उपक्रमशील राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या माध्यमातून आजच्या काळात कोणतेही व्यवसाय कालबाह्य तंत्रज्ञानावर टिकून ठेवणे अशक्य असते. तर उदाहरणार्थ सांगायचं झालं तर डिजिटल इंडिया म्हणजे शासनाकडून केले जाणारे प्रयत्न. त्यानंतर 6वा घटक आहे कायदेशीर पर्यावरण. तर कोणताही व्यवसाय स्थापन करणे किंवा चालवणे किंवा संवर्धन करणे आणि विस्तार करणे हे इत्यादी या देशाच्या कायदेशीर चौकटीतच करावे लागते. म्हणून व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि व्यवसायास दिशा देण्यासाठी अनेक कायदे संमत केले जातात. त्याचबरोबर व्यवसायास दैनंदिन कामकाजाचे निर्णय घेण्यासाठी विविध कायद्यांच्या ज्ञान असणे आवश्यक आहेत. तर व्यवसायावर प्रभाव टाकणारे महत्वाचे कायदे खालील प्रमाणे आहेत. तर ते कायदे कोणते आहेत? तर कायद्यामध्ये जुना कायदा आहे आणि नवीन कायदा आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला सांगते मी. त्यातला पहिला कायदा आहे भारतीय करार कायदा. हा जुना कायदा 1872 मधला आहे, तर नवीन कायदा 2017 नुसार आहे. दुसरा आहे कर्मचारी नुकसान भरपाई कायदा. हा जुना कायदा 1923 मधला, तर नवीन कायदा आहे 2010 नुसार. तिसरा आहे औद्योगिक कलह कायदा. हा जुना कायदा 1947 नुसार आहे, तर नवीन कायदा 2016 नुसार आहे. त्यानंतर चौथा प्रमाणित वजन मापे कायदा. हा जुना 1969 चा आहे, तर नवीन कायदा 2016 नुसार आहे. पाचवा आहे ग्राहक संरक्षण कायदा. हा जुना कायदा 1986 नुसार आहे, तर नवीन कायदा 2018 नुसार प्रस्तावित करण्यात आलेला आहे. तर 6वा आहे औद्योगिक स्पर्धा कायदा. हा जुना नाहीच आहे, तर नवीन कायदा 2002 नुसार आहे. तर म्हणजेच कंसातील वर्ष दुरुस्ती आणि प्रस्थापित दुरुस्ती दर्शवते आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बाह्य पर्यावरणाचे किंवा व्यावसायिक पर्यावरणाचे घटक आपण पाहिलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये व्यावसायिक पर्यावरण म्हणजे काय सांगून व्यावसायिक पर्यावरणाचे घटक स्पष्ट करा असा प्रश्न तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा. धन्यवाद.